क्षितिजावरती कलियुगाची छाया, भारत भूच्या क्षितिजावरती कलियुगाची छाया, सत्य अहिंसा लोप पावली अवतरले श्री चक्रधर राया, अवतरले श्री चक्रधर राया। सर्वज्ञ चक्रधर स्वामी, सर्वज्ञ चक्रधर स्वामी, सर्वज्ञ चक्रधर स्वामी। अंधश्रद्धान कर्मकांडांनी पीडली जनता सारी, अत्याचार अन्याय शोषित दुःखी कष्टी झाली, धर्माला जवळाली येते, धर्माला जवळाली येते, अवतरती ईश्वर धरा, अवतरती ईश्वर धरा। सत्य सनातन धर्म स्थापना अवतरले श्री चक्रधर राया, अवतरले श्री चक्रधर राया। सर्वज्ञ चक्रधर स्वामी, सर्वज्ञ चक्रधर स्वामी, सर्वज्ञ चक्रधर स्वामी, सर्वज्ञ चक्रधर स्वामी। चक्रधरा भाग्य विधाता श्री स्वामी चक्रधरा जय दया सिंधु जय गुरुवरा जय दया सिंधु जय
तुझिया पावन चरणावरी। जय जय स्वामी चक्रधरा सदा असावा तू जवळी। जय जय स्वामी चक्रधरा सदा असावा तू जवळी। तुझ्या कृपेचा जिव्हाळा, तुझ्या कृपेचा जिव्हाळा, भीक मागणी वेळोवेळी। जय जय स्वामी चक्रधरा। दंडवत प्रणाम। आज आपण जालना शहरातील राजमडी वस्ती तथा अवस्थान स्थान या ठिकाणी आलेलो आहोत। हे स्थान जालना शहरातील मस्तगड विभागात पश्चिमाभिमुख देवळात आहे। मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे। सर्वज्ञांच्या वेळी ते नरसिंह मठ होता, त्या मठातील हे स्थान होय। आज हे मंदिर श्री दत्त मंदिर या नावाने प्रख्यात आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दाभाडीहून जालन्याला आले। प्रथम त्यांचा येथे एक रात्र मुक्काम झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ येथून वनदेवाकडे गेले। त्यांचा ग्रामांतर करण्याचा विचार होता, पण येथे आबाईसा व उमाईसा यांची भेट झाली। मग सर्वज्ञ म्हणाले, अभ्यागत आलेले आहे, आता आम्ही ग्रामांतर करीत नाही। मग सर्वज्ञ पुन्हा येथे आले। त्यांचे या ठिकाणी 2 महिने वास्तव्य झाले। या ठिकाणचे लीळा असे आहे, महादाईसाच्या उपहाराचा स्वीकार करणे, उमाईसाच्या उपहाराचा स्वीकार करणे, महादाईसा विवाद टिकवणायका जय, भट्ट विवाद टिकवणायका जय, लखुदेवांच्या उपहाराचा वस्त्राचा स्वीकार करणे, परमेश्वराच्या संबंधित वस्तू वंदनीय का असतात याविषयी भक्तोबासांना निरूपण करणे, महादाईसाला परिसाचे 2 दृष्टांत निरूपणे, भट्टातर्वी क्षौर करवणे, महादाईसाच्या विड्यांपिळून भक्तजनासहित दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करणे, भाऊबीजेच्या दिवशी भक्तोबास महादाईसे हंसराज या तिघांना रुद्रपूरला पाठवणे, महादाईसाच्या वस्त्राची अंगी भक्तोबासांना रुद्रपूरला जाताना देणे आणि पेलनाई भाऊबीज करणे, अशा प्रकारच्या महत्वपूर्ण या अवस्थान स्थानच्या लीळा आहेत। अवस्थान स्थानाच्या नैऋत्यचे स्थान निर्देश रहित आहे। मादने स्थान हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख पडवीमध्ये आहे। अशा प्रकारचे या अवस्थान स्थानच्या जालना शहरातील श्री दत्त मंदिरातील लीळा आहे। दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। हे बघा, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ते ठिकाण वनदेवाचे आहे। वनदेव हे ठिकाण जालना शहरात बचत भवन समोर आहे। हे विजयस्थान आहे। स्वामी दररोज राजमठातून इकडे एकांतवासासाठी विजनासाठी यायचे। त्यांच्यासोबत बरीच भक्त मंडळी अनुयायी असायचे। स्वामी जेव्हा इकडे आले आणि जेव्हा विजन त्यांचा सुरू होता त्या काळात इथे 3 लिंग होते। लिंग म्हणजे महादेवाच्या मंदिरात असतात त्याप्रमाणे असतात। इथे एक उंच अशी मडी होती मोठ्या स्थानावर आणि स्वामी एकसारखं टक लावून त्या लिंगाकडे पाहत होते। सोबत असलेल्या भक्त मंडळीने विचारले, स्वामी हे चिन्ह लिंग कशाचे आहे? तेव्हा स्वामींनी सांगितले, पूर्वी इथे हिवंजी नावाचा कोळी राहायचा। कोळी म्हणजे तो महादेवाचा अवतार होता, कोळीच्या रूपात राहायचा आणि गावातून बळी नावाचा गवळी गाई म्हशी घेऊन चरवण्यासाठी यायचा। त्या काळात हे पूर्ण भाग खूप घनदाट जंगलामध्ये होता। आता 30 वर्षापूर्वी इथे जंगलच होतं, इथे काही नव्हतं। त्या काळात तर खूपच जंगल होता। तेव्हा गावातून गाई म्हशी घेऊन बडी नावाचा गवळी इकडे चरवण्यासाठी येत होता। त्याची आणि हिवंजूची भेट झाली। भेट झाल्यावर तो हिवंजूला साधारण जीव समजायचा। हिवंजू म्हणजे महादेवाचा अवतार होता आणि कोळीच्या रूपात राहायचा। पार्वती अदृश्य रूपात त्याच्यासोबत राहायची। बडीने हिवंजूला सांगितले की आपण एकत्र बसू, एकत्र जेवण करू, तुझी माझी मैत्री चांगली राहील। तेव्हा हिवंजू म्हणाला, तुझं माझं पटणार नाही, तू आपलं जेवण कर आणि घरी जा। तो म्हणाला, दूरपर्यंत जंगलच जंगल, काही व्यवहार नाही, द्यायचे नाही घ्यायचे नाही, फक्त आपण जेवण एकत्र करायचे, त्याच्यानंतर मी गाई म्हशी घेऊन परत चालले जाणार 3-4 वाजता।
त्याने थोडं विनवल्यानंतर त्याने मान्य केलं. तर मान्य केलं, परंतु हिवंजूने सांगितलं माझी एक अट आहे, तू माझ्या शब्दापलीकडे जायचं नाही, मला काही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे ठीक आहे, नाही विचारणार. आता त्यांचे जीवन एकत्र होत असताना हिवंजू काय करायचा, 3 वाटे करायचा. वास्तविक 2च लोक, हिवंजू कोळी आणि बळी समोरासमोर बसलेले, आणि हिवंजू 3 वाटे करतोय, तुझा माझा आमच्याचा, तुझा माझा आपल्याचा, असं म्हणून 1 वाटा दररोज जास्त घेतो. याला खूप आश्चर्य वाटायचं की आपण 2 लोक समोरासमोर बसलेलो आहे, हा 3 वाटे करतो, तुझा माझा आमच्याचा म्हणून 1 वाटा जास्त घेतो. परंतु त्याने बजावले होते की तू माझ्या शब्दा पलीकडे जायचं नाही, मला काही प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे तो शांत राहायचा, विचारायची त्याची काही हिंमत झाली नाही. पण एके दिवशी तोच प्रकार घडला. ते जेवायला बसले आणि याने पुन्हा 3 वाटे केले, तुझा माझा आमच्याचा म्हणून 1 वाटा जास्त घेतला. तेव्हा याने सांगितले, मला एक सांग म्हणे, आपण 2 लोक समोरासमोर बसलेलो आहे, तू 3 वाटे करतो आणि तुझा माझा आमच्याचा म्हणून 1 वाटा जास्त घेतो, आमच्याचा म्हणजे कुणाचा? तेव्हा हिवंजू म्हणाला, तू जेव. काही उत्तर दिले नाही. तू जेव म्हण, उत्तर दिले नाही. त्यांचे जेवण आटपले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला. जेवायला बसले असताना याने 3 वाटे केले, तुझा माझा आपल्याचा म्हणून 1 वाटा जास्त घेतला. त्या दिवशी हा जो बळी होता गवळी, तो म्हणाला, आज तर तुला सांगावेच लागणार आहे की 3रा वाटा कुणाचा आहे. तर तेव्हा हिवंजू म्हणजे तो महादेवाचा अवतार होता. तो म्हणाला की तू गवळीचा गवळीच राहील, असे म्हणून तो अदृश्य झाला. आता अदृश्य झाल्या वेळेला वाईट वाटले की आपला जंगलाचा एक चांगला साथी, आपला एक मित्र आपल्याला सोडून गेला, आपण चुकलो. त्याने आपल्याला बजावले होते की आपल्या शब्दापलीकडे जायचं नाही, मला काही प्रश्न विचारायचा नाही. आपण त्याला 3ऱ्या वाट्याविषयी विचारले आणि तो नाराज होऊन चालला गेला. मग तेच पश्चाताप करीत आणि दुःख करीत तो निघाला. घरी जायसाठी निघाला. वाटेत त्याची तब्येत बिघडली. तब्येत इतकी बिघडली की जवळजवळ तो बेशुद्ध अवस्थेत गेला. तरी पण त्याच्या मनात डोक्यात एकच विचार होता की आपण चुकलो. आपल्याला त्याने पहिलेच बजावले होते की मला काही प्रश्न विचारायचा नाही, आपण जो हट्ट केला 3रा वाटा कुणाचा सांग म्हणून, त्याच्यामुळे आपला मित्र सोडून गेला. तर तो त्या अवस्थेत सुद्धा म्हणायचा, हिवंजू तू परत ये, मी तुला काही बोलणार नाही, तुला काही विचारणार नाही, तू परत ये. व त्याची ती आर्तता, त्याचा तो पश्चातापाचा भाव पाहून त्याला महादेवाने दर्शन दिले, त्याला हलवले. त्याला बळी बळी म्हण तू कोण? म्हणून मी हिवंजू. अरे माझा हिवंजू हिवंजू म्हणून असं वाकला. त्याला आलिंगन द्यायला गेला. त्याने सांगितलं, तू माग, तुला काय मागायचं, आम्ही प्रसन्न आहे. त्याने सांगितले, तुझी माझी मैत्री खूप चिरकाल असायला पाहिजे, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत असायला पाहिजे. तर हिवंजू म्हणाला, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, असं वरदान देऊन तो पुन्हा अदृश्य झाला. आता इथे स्वामी सांगतात, हिवंजू म्हणजे महादेवाचा अवतार, किती केले तर देवता. आता देवतेचे फळ नाशिवंत. इतकी श्रद्धा, इतका भाव कोणी जीवाने जर ईश्वराकडे ठेवला, आमच्याकडे ठेवला, ईश्वर भक्तीमध्ये लावला, तर त्या जीवाचं कल्याण झालं असतं. याने इतका भाव आमच्याकडे जर ठेवला असता तर याचा कल्याण झालं असतं, कदाचित मोक्षही मिळाला असता. बरोबर. तर करायचं आहे तर ईश्वर भक्ती करायची, देवता भक्तीकडे जाऊ नये. स्वामींनी असं निरूपण आपल्यासोबत असलेल्या भक्त मंडळाला आणि अनुयायी लोकांना केले. आणि ही पूर्वीची घटना स्वामीच्या मुखातून, श्रीमुखातून सांगितलेली, त्याच्यामुळे याला महत्व आहे. इकडे एक छोटं स्थान आहे. छोट्या स्थानावर स्वामींनी विडावसर स्वीकार केला आहे. त्या काळात दादोस, भाईसा, टिकव नायक असे बरेचसे लोक भक्त मंडळी येथे होते. त्यांनी स्वामीला विडा वगैरे दिला. स्वामीने विडा स्वीकार केला, त्याचे उपहार वगैरे झाला. हे छोटे स्थान आहे समोर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण आज
जालना येथील नागाविहीर या ठिकाणी आपण स्थान दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी स्वामींचं नवरात्र उत्सव स्वामींनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। स्वामींचा मुक्काम राजमठामध्ये होता आणि पुढं नवरात्र येणार होता, तर स्वामींनी या वनदेवाला स्वामी आलेले आहेत की नवरात्रामध्ये देवता ह्या मुक्त संचार करत असतात, गावामध्ये असतात, म्हणून आपण साधारण वंतांनी उपदेशी मंडळींनी आपण गावात साधू संतांनी गावात राहू नये म्हणून स्वामी वनदेवाला आले आणि वनदेवातून स्वामी नागाविरी या ठिकाणी स्वामी आलेत आणि याच ठिकाणी स्वामीला ओवाळण्यासाठी देवता आल्या। देवतेला स्वामींना ओवाळलेला आहे आणि बाईसाला सोबत बाईसा होत्या। बाईसाला असा प्रकाश पडला, एकदम प्रकाश काहीतरी दिसलं असं चमकल्यासारखं, तर स्वामीला कानावरती आवाज आला बाईसांच्या। बाईसा स्वामीला विचारतात की स्वामी हा आवाज कशाचा होता, तर स्वामी बाईसांना सांगतात की ह्या इतिच्या देवता गा, या स्थळीच्या देवता, असं हा स्वामींनी या ठिकाणी आपल्या स्थान लीलाचरित्रामध्ये असा उल्लेख या ठिकाणचा आलेला आहे। देवतांनी ओवाळणी केली नाही, देवतांनी या ठिकाणी स्वामीला ओवाळणी केलेली, आपल्या केसारी स्वामींचे श्रीचरण या ठिकाणी झाडलेले आहे आणि हेच ते ठिकाण आहे। या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत की 5 स्थान त्या ठिकाणी आपण तयारी केलेली आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।